नमस्कार. आजची प्रेस कॉन्फरन्स क्राइम ब्रांचच्या वतीने आयोजित केलेली असून आपणा सर्वांना जो आमचा मोकाचा जो तपास आहे त्याच्यामधला एक महत्त्वाचा आरोपी क्राइम ब्रांचने परवा अरेस्ट केला त्या संदर्भातली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निलेश घायवळ टोळीवर मोकाचे सेक्शन्स लावण्यात आले आहे आणि त्याचा तपास आता क्राइम ब्रांच करत आहे. ह्यामध्ये निलेश घायवळ ह्याचा एक जोडीदार मुसाब इलाही शेख ह्याला परवा रात्री 3:15 वाजताच्या सुमारास आम्ही नरे इथून अरेस्ट केला. त्याला अरेस्ट केली असता त्याची अंगझडती घेतली असता त्याच्यामध्ये NDPSचा पण काही कंटेंट हा आढळून आला आणि त्यामध्ये त्याला आणि त्याचा एक जोडीदार तेजस पूनमचंद डांगी ह्या दोघांना पण अरेस्ट केलेला आहे आणि त्याचा आज आता त्याला मोकाच्या गुन्ह्यामध्ये हस्तांतरित करून आम्ही पुढचा तपास करीत आहोत. ह्यामध्ये आम्ही आपल्यासोबत जी प्रेस नोट शेअर केलेली आहे त्यामध्ये हा घायवळचा जुना जोडीदार आहे. 50/2021 ह्या गुन्ह्यामध्ये सुद्धा हा मोकामध्ये निलेश घायवळ सोबत को अॅक्युज्ड होता, सह आरोपी होता आणि आत्ता जो 250/2025 ज्या गुन्ह्याचा क्राइम ब्रांच तपास करत आहे त्यामध्ये सुद्धा हा त्याचा जोडीदार आहे, त्याचा नंबरकारी आहे. ह्याच्यामध्ये त्याच्याकडे हा 878 ग्राम गांजा एवढाच मिळून आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही NDPSचा गुन्हा नोंदवलेला आहे. आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की 10 ऑक्टोबरला हा गुन्हा आमच्याकडे हस्तांतरित झाला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही विविध टीम्स बनवून ह्याच्यातले जे आरोपी अरेस्ट करायचे आहे त्या सगळ्यांचा शोध चालू आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये परत आम्ही अटक आरोपीबद्दल आपल्याला अपडेट देऊ. नाही, त्याच्यासाठी जे करणं लिगली जे करणं शक्य आहे ते सगळे पावलं आम्ही उचलत आहोत. मला आत्ता तर सांगता येणार नाही. मी जसं आपल्याला सांगितलं की 6 दिवसापूर्वीच हा तपास क्राइम ब्रांचकडे आला आहे आणि त्या अनुषंगानं पहिली अरेस्ट ही आम्ही एक्झिक्यूट केलेली आहे. इतरही अरेस्ट नक्कीच होतील. हा त्या गुन्ह्यातला पण आरोपी आहे ना, मुख्य गुन्ह्यातला आरोपी आहे, मोकातला आरोपी आहे. हा नंतर निष्पन्न करून त्याच्यातला हा आरोपी आहे, हा त्या टोळीतलाच मेंबर आहे. तुम्हाला मला वाटतं त्यांनी उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे आणि आम्ही अपडेट देण्यापेक्षा काहीतरी ठोस कारवाई करू आणि मग आपल्या सगळ्यांची ती शेअर सुद्धा करू. यामध्ये निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यासाठीची एक प्रक्रिया सुरू आहे. त्यासोबतच इंटरपोलचं ब्लू कॉर्नर नोटीस इश्यू करण्यात आलेलं आहे. ह्या 2 सकारात्मक आणि ठोस अशा स्वरूपातल्या ॲक्शन्स पुणे पोलिसांनी घेतलेल्या आहेत. ओके, थँक्यू. नाही, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की कुठल्याही आरोपीवर गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यासाठी तक्रारदार लागतो. ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं माझं नागरिकांना आव्हान आहे की जर कोणावर अन्याय झाला असेल, काही चुकीचं काम ह्या टोळीतल्या लोकांनी त्यांच्यासोबत जर केलं असेल तर त्यांनी पुढे यावं आणि पोलिसांकडे फिर्याद द्यावी, जेणेकरून आम्हाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करता येतील. ह्यामध्ये पण एक
काही फ्लॅट्स बळकवण्याच्या अनुषंगाने उत्तम नगरने एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण आंदेकर टोळीशी संबंधित जी व्यक्ती आहे ते अरेस्ट होतील आता. ओके, थँक्यू. हिंदीवाले किती आहेत? हिंदीचं फक्त निवेदनच आहे ना की प्रश्न पण आहे? पुणे क्राइम ब्रांच नीलेश घायवड़ गैंग से रिलेटेड मोका का एक इन्वेस्टिगेशन कर रही है. इसी में CR नंबर 250/2025 इस गुने में नीलेश घायवड़ इनकी गैंग से संबंधित मूसा इलाही शेख इस व्यक्ति को परसों रात को 3:15 बजे हमने अरेस्ट किया है. इसमें उस पे NDPS के सेक्शंस लगाए गए हैं और अभी उसको मोका के ऑफेंस में हम ट्रांसफ़र करके ले रहे हैं. ओके, थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.